हेलो एवरीवन, वेलकम टू द इंटरव्यू सीरीज ऑफ लातूर पैटर्न साइंस एकेडमी। आज हम इंटरैक्ट करने वाले हैं एक ऐसी एग्जाम्पल के साथ जिनका नाम है मनकर्णिका गोपाल मैत्रे। इन्होंने 12th के बाद बिना किसी ड्रॉप के सोलापुर के गवर्नमेंट कॉलेज में एमबीबीएस में सिलेक्शन पाया है। जानते हैं इनके सिलेक्शन तक की जर्नी को उन्हीं के फादर से। हेलो सर। नमस्ते। नमस्ते, मी गोपाळ मेत्रे, मनकर्णिका माझी मुलगी आहे. मनकर्णिकेच्या प्रवासाबद्दल जर विचार केला तर ती पहिल्यापासूनच हुशार होती. 10वीला श्री श्री रविशंकर मध्ये असताना तिनं 100% मार्क्स घेतले. त्यानंतर 11वी घाटंगीला इथे नॉमिनल ऍडमिशन घेतलं आणि लातूर पॅटर्नला ऍडमिशन घेतलं. लातूर पॅटर्नला ऍडमिशन घेतल्यावर असा अनुभव आला मला की इथला जे स्टाफ, इथले शिक्षक जे होते ते एकदम सुरुवातीपासून त्यांनी त्या मुलीकडे वैयक्तिक लक्ष द्यायला चालू केलं. आणि मला एकुलती एक मुलगी असल्यामुळे मी दुसरा विचार पण केला नाही की लातूरला पाठवा, सोलापूरला पाठवा. एक फर्स्ट आपल्या इथे राहिली तर तिला आपलं मार्गदर्शन लागेल, सरांचं मार्गदर्शन होईल. त्यामुळे मी इथलाच निर्णय घेतला. आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे तिच्यासोबतचे 99% मुली होत्या त्या लातूरला ऍडमिशन घेतल्या, काही जणांनी सोलापूरला ऍडमिशन घेतलं, पण त्या एमबीबीएस लागू शकले नाही. त्यांचा रिझल्ट 0 आला. त्यांनी डबल रिपीट केलं आणि पुन्हा चालू आहे त्यांचं. तसं माझ्या मुलीबाबत सांगायचं म्हणजे तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नॉमिनल ऍडमिशन घाटंगीला घेऊन इथं क्लास करून आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्येच रेग्युलर मध्येच एमबीबीएस ला सोलापूर गव्हर्नमेंट कॉलेजला लागली. त्यामुळे मी बलवीर सर, आनंद सर, दीक्षित सर, वर्मा सर यांचं खरंच मनापासून आभारी आहे. माझ्या मुलीला त्यांनी सहकार्य केलं. आणि माझी एक अशी विनंती आहे सगळ्यांना की जर तुम्हाला खरंच मुलांना घडवायचं असेल तर तुम्ही लातूर पॅटर्न हा ऑप्शन चांगला आहे. बाहेर तुम्ही ठेवून मुलांचं नुकसान करू नका. लातूर पॅटर्नला ऍडमिशन घ्या आणि मुलांना सक्सेस करा. थँक्यू.